तर पूर्वीपासून ह्या वाळवा तालुका आणि शिराळा तालुक्यामध्ये एक समीकरण आहे, जिकडे वनश्री तिकडे विजयश्री. लक्षात घ्या की मी नाराज वगैरे अजिबात नाही. आम्ही असो, आमचे मित्रपक्ष असू देत, निश्चितपणानं पंचायत समिती असतील, जिल्हा परिषदेवर असेल, चांगल्या पद्धतीनं निवडणुका आम्ही त्या ठिकाणी लढू आणि जिंकू असा आत्मविश्वास आम्हाला आहे. कारण दोघांना तिकीट देता येत नाही, त्यामुळे एकाला तिकीट दिलं गेलं, दुसऱ्याची समजूत काढण्याचा पक्षश्रेष्ठीने प्रयत्न केला. त्यामुळे ह्याच निवडणुकीमध्ये किंगमेकरची भूमिका आम्ही पार पाडली असं नाही. गेल्या कित्येक निवडणुकांमध्ये आपण बघितलं की महाडिक गटाची भूमिका ही निर्णायक ठरलेली आहे. नगरपालिका असतील, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल आणि पंचायत समिती, निश्चितपणानं तुम्ही बघा भारतीय जनता पार्टीचा झेंडा प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी फडकलेला आपल्याला दिसेल. मग काही दिवसापूर्वी विधानसभा झाली, त्या विधानसभेमध्ये आपण शिराळा विधानसभेमध्ये किंगमेकरची भूमिका बजावली. पण त्यावेळेला असं कुठेतरी बोललं जात होतं की सम्राटबाबांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना काहीतरी एक सांगितलं होतं विधान परिषद देतो किंवा असं कुठेतरी बोललं गेलं होतं, अशी चर्चा होती. पण कुठेतरी आपल्याला ती दिली गेली नाही असंही बोललं जाते. आपण कुठेतरी नाराज आहात का किंवा अशी कुठे चर्चा झालीच नव्हती? नाही, लक्षात घ्या की मी नाराज वगैरे अजिबात नाही. आपण बघितलं की तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाल की तुम्ही किंगमेकरची भूमिका पार पाडलीत, तर पूर्वीपासून ह्या वाळवा तालुका आणि शिराळा तालुक्यामध्ये एक समीकरण आहे, जिकडे वनश्री तिकडे विजयश्री. त्यामुळे ह्याच निवडणुकीमध्ये किंगमेकरची भूमिका आम्ही पार पाडली असं नाही. गेल्या कित्येक निवडणुकांमध्ये आपण बघितलं की महाडिक गटाची भूमिका ही निर्णायक ठरलेली आहे. आणि याच पद्धतीने मी निवडणुकीला इच्छुक होतो, परंतु दोघांना तिकीट देता येत नाही, त्यामुळे एकाला तिकीट दिलं गेलं, दुसऱ्याची समजूत काढण्याचा पक्षश्रेष्ठीने प्रयत्न केला. त्या ठिकाणी निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा असणारा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा विचार करणारा पक्ष आहे. निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यासुद्धा चांगला विचार पक्ष निश्चितपणे करेल अशी मला आशा आहे. येणारे आता काळसुद्धा निवडणूकच आहे, स्थानिक स्वराज्य संस्था लागतात, त्यासुद्धा आपण एकजुटीनं एक विचारानं काम होणार आहे. निश्चितपणानं आम्ही असो, आमचे मित्रपक्ष असू देत, निश्चितपणानं पंचायत समिती असतील, जिल्हा परिषदेवर असेल, चांगल्या पद्धतीनं निवडणुका आम्ही त्या ठिकाणी लढू आणि जिंकू असा आत्मविश्वास आम्हाला आहे. कारण ज्या पद्धतीनं राज्य सरकार ह्या राज्यामध्ये नव्यानं स्थापन झाल्यानंतर ज्या पद्धतीनं काम करते, त्या पद्धतीनं बघता महिला वर्ग असू दे, शेतकरी वर्ग असू दे, युवक वर्ग असू दे, चांगल्या पद्धतीनं आमच्या महायुतीबरोबर असलेला आपण बघितलेला आहे. आणि त्याचीच प्रचिती होती की गेल्या 2.5 वर्षामध्ये जे आम्ही चांगलं काम करून दाखवलं महायुतीने, त्याचाच निकाल आपण विधानसभेचं बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं कौल एकतर्फी आम्हाला दिला गेला. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरपालिका असतील, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल आणि पंचायत समिती, निश्चितपणानं तुम्ही बघा भारतीय जनता पार्टीचा झेंडा प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी फडकलेला आपल्याला दिसेल. आपण वाळवा, आपली कार्यभूमी सगळी वाळवा तालुका आणि शिराळा मतदारसंघ आहे, तिथेही आता दबक्या आवाजात अशी चर्चा चालली की काही माजी आमदार सत्तेत येण्याच्या मार्गावर आहेत. मग त्यावेळेला महाडिक गट असू का आपण एक स्वतः वैयक्तिक सम्राट महाडिक नेते म्हणून कसं बघताय? नाही, लक्षात घ्या की कसं आहे की भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे. त्याच्याबरोबर आज शिंदे गटाची शिवसेना जोडली गेलेली आहे, अजितदादांची राष्ट्रवादी जोडली गेलेली आहे. आणि आम्ही मगाशी म्हणाल्याप्रमाणे तेच आहे की बाबा एक चांगलं काम ही मंडळी करायला लागलेत सगळी महायुतीच्या माध्यमातून. तर अशा महायुतीमध्ये जर कोणी यायला इच्छुक असेल तर त्यांना आम्ही थांबवू शकत नाही. काही चांगले लोक असतील तर जे त्या पद्धतीनं ज्या त्या पक्षाची नेते मंडळी त्याचा विचार करून घेतील त्यांना.